संतोष देशमुख हत्याकांडाशी माझा संबंध नाही, माझ्यावर लावलेला मकोका हा बेकायदेशीर असल्याचा दावा करत वाल्मिक कराडने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता। आता या अर्जावरती खरं तर काल सुनावणी झाली आहे, पण काल बीडच्या विशेष मकोका कोर्टानं वाल्मिक कराडला विचारलं तेवढंच बोला असं म्हणत झापलं आणि दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जासंदर्भातली सुनावणी झाली। आता या सुनावणीत नेमकं काय घडलं पाहूया। बहुचर्चित संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराडनं दोषमुक्तीसाठी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केलाय। यावर काल सुनावणी घेत खंडपीठाने पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवली आहे। आता बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हे हत्याकांड प्रकरण आहे। यात वाल्मिक कराडला मास्टरमाइंड म्हटलं गेलं आणि त्याच्यावरही मकोका लावण्यात आलाय। मात्र आपल्याला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं यासाठी वाल्मिक कराडनं थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। आपल्यावर मकोका लावता येत नाही, देशमुखांच्या हत्येशी माझा संबंध नाही, मकोका लावण्यासाठी मागील 10 वर्षात गुन्हे दाखल नाहीत आणि संघटित गुन्हेगारीचा सदस्य नसल्याच्या मुद्द्यावर खरं तर वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केलाय। या अर्जावर मंगळवारी खंडपीठात न्यायमूर्ती संदीप कुमार मोरे आणि न्यायमूर्ती वायजी खोब्रागडे यांच्यासमोर सुनावणी झाली। पण गंमत अशी की आरोपीचे वकील स्वतःच उपस्थित नसल्यानं खंडपीठाने पुढील सुनावणीसाठी 15 जानेवारीची तारीख दिली। बचाव पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट ZH फारुकी आणि ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी काम पाहिलं। विशेष म्हणजे बीडच्या विशेष मकोका न्यायालयात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर कालच दोषारोपपत्र म्हणजे फ्रेम चार्ज करण्यात आलेत आणि दोषारोप निश्चित करण्यात आलेत। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक कराडसह सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील इतर आरोपींवर खटला पुढे ढकलण्यासाठी केल्या जाणाऱ्या युक्त्यांवर भाष्य केलं होतं। सरपंच संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या झाली होती। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी त्यांची हत्या केली होती। या प्रकरणातलं कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही वर्षभरानंतर फरार आहे।